કેમ છો સુરત? મજામાં મજા કરું છું. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचा लाडका भूषण गावडे स्वागत करतो दक्षिण गुजरातच्या सुरत जिल्ह्यामधून. कालच प्रवास केला धुळ्यावरून मार्गे साक्री, नवापूर, व्यारा, बारडोली असं करत थेट सुरतसाठी. साडी घ्यायला नाही तर म्हणाल आपण गेला वाटतं साड्या घ्यायला 10 रुपयाची, 5 रुपयाची, 2 रुपयाची, 20 रुपयाची. तसं काही नसून आपला तो विषय नाही आणि ते लोक माझ्या नादी लागत पण नाही. गुजरात राज्यातील सुरत मध्यवर्ती बस स्थानक हे आहे सुरतचा सिटी बस स्टँड आणि पलीकडे GSRTC बस स्टँड. थोड्याच वेळात आपल्या प्रवासाला सुरुवात होईल, बस देखील येईल, पण त्याआधी गरमागरम चहा पिऊन घेऊ. गरमागरम सुरती चहा. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये गुजरात राज्य परिवहन बसेस चालतात. स्पेशली खानदेश विभाग, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, भुसावळ, धुळे, मालेगाव, नाशिक या भागामध्ये. त्यासोबत कोकण विभागात देखील बसेस चालतात. मुंबई सेंट्रल, बोरिवली, रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर यांपैकी आज आपला प्रवास होणार एंड टू एंड जर्नी सुरत ते महाड, जो सुरत आगार यांच्यातर्फे ऑपरेट केला जातो. आपले सुरतचे हिंगोलीकर सबस्क्राईबर भाऊ सतीश बन भाऊंनी आपल्याला खायला आणलंय खाकरा, गुजराती खाकरा. धन्यवाद माऊली, धन्यवाद. बाकी व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला? अरे वा, छान छान छान, धन्यवाद धन्यवाद. आपली बस पण आली सुरत महाड, सूर्यनगरी. वा भाई वा. सुरत महाडचे 2 शेड्यूल आहेत, सायंकाळी 5 वाजता आणि दुसरा एक संध्याकाळी 7 वाजता. त्यातली 4:50 आपली बस लागली फ्लाईट क्रमांक 9 नंबरवरती, जी 5ला सुटते सुरत ते महाड. मी बुकिंग केलेली आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. ऑनलाईन बुकिंग. सीट नंबर 2 कोणती आहे ती बघूया. विंडो तर नसावी, बहुतेक बाहेरचीच असणार. सुरतचं रेल्वे स्टेशन म्हणा किंवा बस स्टँड वर्षाचे 12 महिने 24 तास, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, कधी पण या, कायम पॅक, पूर्ण भरलेलं असतं. पण इतकी माणसे असून सुद्धा जी स्वच्छता मेंटेन ठेवली आहे ती तर भावा नाद खुळा. अशी स्वच्छता इतक्या भयानक गर्दीमधून दिसणं खूप मोठी गोष्ट आहे, बरोबर नाही सतीश भाऊ? स्वच्छता खूप मेंटेन ठेवली आहे. बघू शकता पूर्ण बाहेरचा परिसर. आणि आता आपली बस त्या प्रवासाला सुरुवात होईल थोड्या वेळात, सायंकाळी 5 वाजता. सायंकाळी 5 वाजता पहिली बस रवाना होती सुरतवरून महाडसाठी. आणि याच बसने आज आपला 460 किलोमीटरचा प्रवास होणार एंड टू एंड सुरत ते महाड. मार्गे नवसारी, वलसाड, वापी असं करत ते डायरेक्ट ठाणे, पनवेल, रामवाडी, माणगाव आणि लास्ट स्टॉप आपला महाड. बरोबर 5:01 आपली बस निघाली सुरत मध्यवर्ती बस स्थानकातून. स्टेशनच्या बाजूलाच आहे बस स्टँड चिकटून, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फ्लाईट क्रमांक 9 नंबरला बस लागते. ज्या बसेस पास होतात स्पेशली बोरिवली, नवसारी, वलसाड या दिशेने. मी जी सीट बुक केली आहे बरोबर पुढच्या बाजूने, सीट नंबर 2, म्हणजे मला वाटतं ही वाहक दादांची सीट असावी. हां, त्यांची सीट आहे आणि बरोबर मागची सीट मला मिळाली आहे. ऑन टाईम आपली बस सुटली असून प्रवासी अंतर आहे 460 किलोमीटर आणि लागणारा जो कालावधी आहे तो कमीत कमी 11 तासांचा, 11 तास 20 मिनिटे. कारण या बसची पोहोचण्याची वेळ आहे महाडला पहाटे 4:20. तर बघूया किती वाजता पोचते, 4:20 की 5:20. जे काय असेल तुमच्यापर्यंत तंतोतंत माहिती शेअर केली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी आपल्या प्रवासाला सुरुवात तरी करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. GSRTC गुजरात राज्य परिवहन बसेस गुजरात राज्यातील प्रत्येकी कानाकोपऱ्यात सेवा देतात. काही आंतरराज्य प्रवास देखील सुरू आहेत
आणि यांपैकी माझा प्रवास होतोय सुरतपासून 460 किलोमीटर महाराष्ट्रातल्या कोकण विभागातील आंतरराज्य महाडसाठी. सुरत आगार यांच्यातर्फे 2 शेड्यूलच्या बसेस सुरू आहेत, सायंकाळी 5 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता. सुरतवरून निघत आपली बस राष्ट्रीय महामार्ग 48ला मेस्मा इथून सुरुवात करते. त्या अगोदर उधना, सचिन या शहरी गावातून आपला प्रवास सुरू होणार. आजच्या प्रवासासाठी एकूण तिकीट भाडे किती, कोणाकोणाला विशेष सवलती लागू आहेत, संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उदना बस स्टँडवरून निघत आपण लागलो आता मेन ऊन बेस्तन या रोडवरती आणि पुढे हा रोड कनेक्ट होईल थेट बारडोली रोडला, म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 53 नंबरला. पण आपल्याला बारडोली व्यारा या मार्गे न जाता जायचं थेट सुरत नवसारी रोडने. हा पहा, हाच तो रोड. इथून आपण आता डायव्हर्जन चेंज करू सचिनसाठी आणि पलीकडचा रस्ता तो थेट पलसाना बारडोली राष्ट्रीय महामार्ग 53 नंबर. ह्यो संपूर्ण भाग GIDCने, म्हणजे या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत. सगळी दुराच्या दुरा पुन्हा सुट्ट आहेत. संपूर्ण हा GIDC भाग. वेस्मा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघतंय आपल्या वेस्मामधून. वेस्मामध्ये आल्यानंतर आता आपण लागलो राष्ट्रीय महामार्ग 48 नंबर, जो येतो डायरेक्ट वडोदरा, भरूच, सुरत बायपास असं करते नवसारी मुंबईसाठी. संस्कार नगरी नवसारीમાં આપણું સ્વાગત કરું છે. બરોબર 1.5 तास प्रवास करत आपण पोहोचलो GSRTC नवसारी बस स्थानक. नवसारी बस स्थानक येतो नवसारी जिल्ह्यामध्ये, म्हणजे सुरत जिल्ह्याची हद्द समाप्त करत आपण प्रवेश केला नवसारी जिल्ह्यामध्ये. कोणता विभाग? दक्षिण गुजरात. आणि बस स्टँड आहे की मोठा मॉल आहे तेच कळणं झालंय. तब्बल 10 फ्लॅट त्या ठिकाणी 1 ते 10 आणि आपली बस लागली फ्लॅट क्रमांक 5 नंबरवरती. समोर चाय देखील दिसते, पाटील राजवाडी चाय, नाद खुळा. आमच्या महाराष्ट्रामध्ये असे बस स्थानक कधी होतील? कारण सिटिंग अरेंजमेंट
आणि अतिशय महत्त्वाचं स्वच्छता बघा भाई, जबरदस्त मानलं राव, मानलं. 10 फ्लॅट आहेत आणि ज्या बसने आपण प्रवास करतोय सुरत महाड गुर्जरनगरी एक्सप्रेस. नाथखोळा बाई, नाथखोळा. महाराष्ट्रात MSRTC मध्ये जशी कॅटेगरी आहेत शिवशाही, शिवनेरी, एशियाड, साधी लालपरी, आसन शयनयान, पूर्ण शयनयान, तशी GSRTC मध्ये देखील भरपूर कॅटेगरी आहेत. जसं की मी ज्या बसने प्रवास करतोय गुर्जरनगरी एक्सप्रेस, अजून आहे डिलक्स एक्सप्रेस, पुढे मग 2x2 AC, व्हॉल्वो, शयनयान, अशा बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये GSRTC मध्ये देखील बसेस आहेत. जास्त टाइम बस नाही, प्रवासी उतरवले, प्रवासी घेतले आणि लगेच बस रवाना थेट वलसाड वापी दिशेने. आणि आपला प्रवास होतोय महाड. पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या या नवसारी जिल्ह्यामधून, नवसारी शहरामधून कोण कोण व्हिडिओ बघते नक्कीच कमेंट करून सांगा. नवसारीचा बस स्थानक भाई लय भारी आवडलं मला. मॉल दिसतोय, मॉल, दुबईचा मॉल. मंडेरी सुरत ते महाड एकूण प्रवासी अंतर 460 किलोमीटर. यासाठी GSRTCचे तिकीट दर प्रति व्यक्ती 689 रुपये. GSRT बसतर्फे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही सुविधा बुकिंगसाठी सुरू आहेत. आजच्या प्रवासाची बुकिंग GSRTCच्या www.gsrtc.in या वेबसाईटला भेट देऊन तिकीट बुकिंग केली. तेथून कुठून कुठपर्यंत जायचे असल्यास हे ठिकाण निवडावे, तारीख निवडावी, सोबत हे सर्व माहिती भरून आपली आवडती सीट बुक करता येते. आणि मग नाव, मोबाईल नंबर, ईमेल टाईप करून ऑनलाईन पेमेंट करत आपली तिकीट बुक होते. GSRTCच्या वेबसाईटद्वारे मी ऑनलाईन बुकिंग केली म्हणून आंतरराज्य प्रवास म्हणून टोल फी अधिक रिझर्वेशन फी असं टोटल मिळून 701 रुपये तिकीट भाडे लागले. सायंकाळी 7:13 आपली बस पोचते चिखली बस स्थानक, तालुका चिखली, जिल्हा नवसारी. बस स्थानकाचं बांधकाम सुरू आहे समोर, म्हणजे नवीन रिडेव्हलपमेंट काम चालू आहे. आणि या ठिकाणी छोटंसं टेम्पररी बस स्टँड आहे, बघू शकता. सगळ्या लाईनी गाड्या लागलेल्या आहेत. डिलक्स एक्सप्रेस, पुढची पण डिलक्स एक्सप्रेस. टेम्पररी बस स्टँड जरी दिसला तरी पण उठून दिसतोय, चांगला भारीच दिसतोय. वा, आली आली वलसाड वापी बिलाड महाड. नेक्स्ट टाइम कोणता आपला प्रवास झाला या मार्गे तर नक्कीच आपल्याला बस स्टँड पाहता येईल चिखलीचे. बाकी इथून आपण जाऊ शकतो बिलीमोरा आणि आपल्याला जायचं थेट वलसाड वापी या दिशेने. गुजरात राज्य परिवहनची ST बस सेवा 2 आहेत, 2 शेड्यूलच्या. एक सायंकाळी 5ला सुट्टे, ज्याने आज मी प्रवास करतोय, आणि दुसरी 2 तासांनी लगेच सायंकाळी 7 वाजता. जाणारा मार्ग, येणारा मार्ग दोन्ही बसेसचा सारखाच असावा. आता दुसरी बस कोणत्या मार्गे येते नो आयडिया, बहुतेक हाच असणार. जास्त काय कुठे लांब जात नाही, जास्त कुठे फिरत नाही. या तिकीट भाड्यांमध्ये गुजरात राज्यातील कोणतीही नागरिक असो किंवा इतर राज्यातील कोणालाच कोणती सवलत दिली जात नाही. कारण महाराष्ट्रामध्ये 50% महिलांसाठी सुविधा, कर्नाटकामध्ये मोफत सुविधा, परंतु गुजरात राज्याच्या कोणत्याच परिवहन बसेसमध्ये सेवा लागू होत नाही. 1/4 ही सेवा सोडली बाकी इतर कोणत्या सुविधा मिळणार नाही. वलसाड आगे जेव्हा आपको उतरता नाही. 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ठीक रात्री 7:45 वाजता आपली बस पोचली वलसाड बस स्थानकामध्ये. 2 जिल्हे पार केले, सुरत, नवसारी, आणि तिसरा जिल्हा लागला वलसाड. वलसाडचे मुख्य बस स्थानक बरोबर बस स्टँडच्या त्या साईडला आहे रेल्वे स्टेशन. चालत जाऊन 10-15 मिनटं लागतील चालत जायला. आपली बस आली आहे प्लॅट क्रमांक किती 4 नंबरला. हां, 4 नंबर. चिखलीपासून निघाल्यानंतर असे छोटे मोठे ढाबे दिसले आणि त्या ठिकाणी ऑथेंटिक असा पदार्थ मिळतोय उंबाडियो. उंबाडियो आम्ही बोलतो पोपटी, महाराष्ट्रामध्ये पोपटी बोलतात, या ठिकाणी उंबाडियो बोलतात. मस्त गरम गरम पदार्थ, ऑथेंटिक पदार्थ आहे. एकदाच फक्त खाल्लेली, हां मंडणगडला खाल्लेली. पण जे बनवणारे आहेत यार, बोलवा यार,
कधीतरी खायला बोलवा. हॉटेलमध्ये उंबाडियो प्रमाण खूप कमी आहे. त्या ठिकाणी मिळतो उंधियो आणि याचे छोटे मोठे ढाबे आहेत त्या ठिकाणी मिळून जाईल उंबाडियो. वलसाड नंतर देखील मला भरपूर ढाब्यांवरती उंधियो बघायला मिळाले. वलसाड करत बराचसा वेळ गेला आणि मग गुजरात राज्यातील शेवटचे बस स्थानक वापी आले. वापीमध्ये सहसा लांब पल्ल्याच्या बसेस येत नाहीत, पण MSRTCच्या बरेचसे बसेस या ठिकाणी वस्तीला असतात. वापीनंतर RTO चेकपोस्ट आणि काही अंतर पुढे जात महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात प्रवेश होतो. म्हणजे तलासरी विभाग हद्द सुरू. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला मखमली स्पर्शवारे हरवरे भान सारे मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे अंग अंग मोहरताळा रंग गोंधळा. थंडी आहे बाबा, थंडी आहे. इतकी नाही पण बऱ्यापैकी थंडी आहे. तलासरीपासून भरपूर पुढे आलो आहोत. महाराष्ट्राची चेकपोस्ट गेली आणि इथून 3 काय 4 किलोमीटरवरती चारोटी गाव आहे. चारोटी जो डहाणूपासून येतो जव्हारसाठी नाशिक दिशेने आणि त्याच्या अलीकडे आपली गाडी थांबली आहे जेवणासाठी. हॉटेल तुलसी. जे आपले रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत त्या सर्वांना माहिती आहे की जेवणासाठी स्पेशली नाईट जर्नीमध्ये मला एकच पदार्थ लागतो, तो म्हणजे डाळ खिचडी. येस, गरमागरम डाळ खिचडी. याची किंमत माहिती किती आहे? 140 रुपये. बघा क्वांटिटी ठीक आहे, दिसते बऱ्यापैकी, नाही असं नाही. कांदा लिंबू येऊन दे, मग मस्तपैकी मिळून मिसळून खाऊ. चल बेटा येऊन दे, लँड होऊन दे आरामशीर. नवी मुंबईचं विमानतळ चालू झालं आहे आता, तू पण मस्तपैकी लँड होऊन जा. लिंबू घेऊ पिळून आणि सोबत कांदा. आणि आता टेस्ट करू. नॉट बॅड, ठीक आहे. रात्रीच्या जेवणामध्ये असंच हलकंसं घेतलं पाहिजे, कारण अशा ठिकाणी हॉटेलमध्ये चांगलं मिळणं ही अपेक्षा आपण करू शकत नाही. त्यापेक्षा डाळ भात म्हणा किंवा डाळ खिचडी घेतलं तर सगळ्यात भारी समोर जाईल. भले मध्ये चव असो किंवा नसो. आजच्या याला 10 पैकी मी फक्त 7 रेटिंग देईन. 7 मस्तपैकी पोटभर आता डाळ खिचडी खाऊन घेऊ. तुम्ही सुद्धा या डाळ खिचडी खायला. जेवणासाठी आपली गाडी हॉटेलला थांबली ठीक 9:30 वाजता आणि बऱ्यापैकी टायमिंगला थांबली, कारण ह्याच्यानंतरची जी बस येते रात्री कधी पण 12, 12:30 लय हालत बेकार करते. गुजरात ST बस सुरत महाड, महाड सुरत या बसबद्दल आत्तापर्यंत देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. कारण आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागातून विरोध केला गेला होता ह्या बससाठी की गुजरातचं विष आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे कोकणामध्ये आणता कामा नये. आता गुजरातचं विष कधी येईल तेव्हा येईल, पण इडलीमध्ये बनणारं विष कोकणातल्या लोटे MIDCमध्ये बनते. बोलणार त्या टॉपिकवरती मी बोलणार, आता नाही, शेवटला, कारण आपला प्रवास पूर्ण करायचा आहे. गुजरात राज्याची हद्द समाप्त करत आपण प्रवेश केला महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातचे जे आपले जिल्हे लागले, सुरत लागला, नवसारी लागला, वलसाड आणि पुढे मग वापीमध्ये बस गेली. छोटंसं बसस्थानक आहे, तिथून बाउंड्री क्रॉस करत लागलो आपण आता महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये. गाडी थांबली जेवणासाठी. यानंतर गाडी थांबेल डायरेक्ट ठाणे खोपटला बस जाईल. पनवेल दिलाय खरा, पण पनवेलला गाडी जाते की नाही काय माहीत नाही, कारण यांच्या गाड्या तर बरंचसा पनवेलला जात नाही. डायरेक्ट मग थांबेल रामवाडी, पेन, माणगाव आणि लास्ट स्टॉप महाड. ज्यांच्यातर्फे हा बोर्ड दिला गेला आहे पंचाल, देवा भाऊ की दत्ता भाऊ काय कळणं झालंय, पंचाल यांच्यातर्फे बोर्ड दिला गेला आहे. अतिशय सुंदररित्या काम केलं आहे JK आर्ट्सने नाथखुळा.
वाजले मध्यरात्रीची 2:26 हॉटेल शालिमार पार्क. काय गाडी पळवली आहे नंबर 1. मंडळी आत्तापर्यंत आपण जवळपास 360 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. कुठून? सुरतवरून हॉटेल शालिमार पार्क, म्हणजेच आपण पेनच्या अलीकडे. चाय पिण्यासाठी गाडीने घेतले 10 मिनिटाचा ब्रेक, छोटासा लू ब्रेक. म्हटलं आता मस्त गरमागरम चहा पिऊन घेऊ हॉटेल शालिमार पार्कचा. प्रवास तर बाई एकदम नाद खरा झिंगाट होतोय. घोडबंद रोड गेल्यानंतर थोडी झोप लागली आणि इतकी झोप लागली शांत गाड की खोपट कधी गेलं काय कळलं नाही. डायरेक्ट उठलो कधी मला वाटतं कळंबोलीच्या अलीकडे जो आपली बस घुसली पनवेलसाठी, पनवेल मुंबई गोवा हायवेसाठी, तेव्हा मला जाग आली. इतकी शांत झोप लागली. बस पण नवीन, आरामदायी प्रवास. भले सीट पुशबॅग नसल्या पण झोप मात्र एकदम शांत लागली आणि प्रवास तर भाई आरामदायी होतोय. मध्यरात्रीचे 3:30 वाजले आणि आता आपण क्रॉस करतोय कोलाड रेल्वे स्थानकचा हा रेल्वे ब्रिज. कोकण रेल्वे येईल आता कोलाड मार्केट थोड्याच वेळात येईल आणि इथून आपण डायरेक्ट रोहाला तिकडे जाऊ शकतो. मला वाटलं ह्या भागात थंडी नसेल पण हाय राव लय थंडी आहे. चहा पिला अजून थंडी वाढायला लागली. ते असो मला आधी असं वाटलं की मी हॉटेल शालिमार पार्कला पोचलोय खरा, त्याच्या पुढे पेन बसस्थानक असेल, जबकी नसून पेन रामवाडी मागे गेलं. म्हणजे इतकी गाढ झोपेत होतो विचारू नका. पण मला असं वाटतं गाडी रामवाडीला गेली नसावी. ठाण्याला मात्र गाडी गेली मोठा प्रश्न पडला. इतका शांत झोपलेलो होतो. रामवाडीला मात्र गाडी गेली नाही हे कन्फर्म आहे. जरा कमेंट करून सांगा कोण कोण थंडीमधून व्हिडिओ बघते, कारण थंडीमधून थंडीचे व्हिडिओ बघायला नाही मजा येते ना बाप्पा.
माणगाव या ठिकाणी आपली बस पोचली बरोबर मध्यरात्री 3:55 वेरला पोचलो असून बाहेर मोठ्या प्रमाणात दाट धुकं पसरलं आहे. समजत पण नाही कोणत्या रस्त्याने गाडी चालली आहे, सरळ की डावीकडे उजवीकडे. फक्त जिथं रस्ता दिसतोय त्या ठिकाणी हळू चालत जायचं आहे. हां, तर जरा बरं वाटलं बघून. सुरत ते महाड एकूण प्रवासी अंतर 460 किलोमीटर आणि बरोबर पहाटे 4:30 आपली बस पोचली महाड, महाराष्ट्राचे महाड बस स्थानक. काल सायंकाळी 5 वाजता केली होती प्रवासाला सुरुवात, जी या ठिकाणी बरोबर 11 तास 30 मिनिटात पूर्ण प्रवास पार पडला. कुठून? सुरत ते महाड. प्रवासी अंतर किती? 460 किलोमीटर अंतर. बस जिथून भरली होती वापी, वलसाड, सुरत, ती बरोबर महाडलाच पूर्ण रिकामी झाली. बाकी आपल्या या बसचे चालक आणि वाहक दोघांना मानलं पाहिजे. सिंगल क्रू एंड टू एंड जर्नी. आपलं नाव? विजय सिद्धवान. आपलं नाम सर जी? धर्मेंद्र सेठ. खूप छान वाटलं प्रवास करून, धन्यवाद साहेब. आता किती वाजता बस सुटेल? 5 बजे सेम टायमिंग. ओके, धन्यवाद. खूप छान वाटलं प्रवास करून. नेक्स्ट टाइम जर संधी मिळाली तर आपण दुसरा प्रवास करू. सुरत ते महाड, महाड ते सुरत गुजरात राज्य परिवहनच्या 2 बसेस चालतात. सांगितल्याप्रमाणे एक संध्याकाळी 5ला निघते, दुसरी संध्याकाळी 7ला. महाडवरून पण सेम टायमिंग आहे, संध्याकाळी 5 आणि दुसरी संध्याकाळी 7. ह्याच्यानंतर जी बस येते सकाळी 8 काय 8:30ला अहमदाबाद पोलादपूर, ती तर बाबा पूर्ण पॅकच असते. तो देखील मी व्हिडिओ केलेला आहे. अहमदाबाद ते पोलादपूर संपूर्ण 650 का 700 किलोमीटरचा प्रवास. आवर्जून पहा, लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. महाडपासून पुढे पोलादपूर, नंतर मग खेड, चिपळूणच्या अगोदर लागते लोटे MIDC कंपनी. इतकीच MIDC कंपनी इटलीमध्ये जे बोललो ना विष बनणारी होती केमिकल कंपनी, आणि याकरिता काही 4 लोकांनी पुन्हा एकदा कोकणातल्या प्रत्येक क्रिएटर, प्रत्येक यूट्यूबरला टार्गेट केलं आहे. कोकणावरती व्हिडिओ बनवले, लाईक्स मिळवले, पैसे कमवले, मार्केटिंग केलं, प्रमोशन केलं. जेव्हा खऱ्या अर्थाने कोकणात संकट येतं आणि त्याला तोंड देण्याऐवजी हे कुठे लपून बसलेले असतात, पुढे का येत नाही, आंदोलन का करत नाही, विरोध का करत नाही. एका परीने त्या 4 लोकांचं हे म्हणणं मला पटतंय, बरोबर पटतंय. ॲज अ सोशल मीडिया क्रिएटर म्हणून मला त्यांना नक्की विचारायचे काही प्रश्न. ज्या वेळेस एखाद्या गावामध्ये, एखाद्या तालुक्यामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये विनाशकारी प्रकल्प येतात जे पूर्णपणे रेड झोनमध्ये असतील, तर त्या प्रकल्पांना मंजुरी कोण देतो? यूट्यूबर देतो की सरकार देतं? ज्या ज्या गावामध्ये प्रकल्प येत आहेत तिकडच्या गावकऱ्यांनी विरोध का नाही केला? स्थानिक लोकांनी विरोध का नाही दर्शवला असेल, मग अशाने त्यांची तोंड गप्प का झाली? आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, मतदान करताना ज्या आपल्या आवडीच्या लोकप्रतिनिधींना मतदान करतो त्यांना का नाही विचारत? त्यांची आपण का संमती घेत नाही? त्यांना आपण का दडपण टाकू शकत नाही? आमचे साहेब तर बाबा बिझी माणूस, त्यांना कसं काय विचारायचं? बरोबर वाटत नाही. बिझी माणसं आहेत ते, त्यांचा वेळ त्यांना घेऊन दे. मग आम्ही कोण आहोत? आम्ही VIP लोक आहोत की सामान्य माणसं आहोत? तुम्ही सांगा. ठीक आहे, त्या 4 लोकांच्या सांगण्यावरून आम्ही ठरवलं की आम्हाला
सरकार विरोधात जाऊन या प्रकल्पांना विरोध करायचा आहे, तीव्र विरोध करायचा आहे, आंदोलनं करायची आहेत, लोकांची साथ हवी आहे. तर ती 4 लोक खऱ्या अर्थाने आम्हाला मदत करायला पुढे येतील का? येतील का? की आम्हाला आंदोलनं करायची आहेत पण समोरचा पॉलिटिशियन लीडर अजिबात तयार नाही, ते कंपनी हटवायला तयार नाही, पण आम्ही तयार आहोत हटवायला. तर तीच 4 लोक जी सांगतात विरोध करा विरोध करा, खरंच आम्हाला मदत करायला येतील का विरोध दर्शवण्यासाठी? ते सुद्धा त्यांच्या विरोधात जाऊन आहे ना मोठा प्रश्नचिन्ह. याचकरिता कोणतीही व्यक्ती पुढे येत नाही. कंटेंट क्रिएटर, यूट्यूबर किंवा इंस्टाग्राम रील स्टार किंवा इन्फ्लुएन्सर हे फक्त जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ बनवू शकतात, शेअर करायला सांगू शकतात, पण प्रत्यक्षात एकटं जाऊन लढायची हिंमत करणार नाही. ते सुद्धा कोणाविरोधात? सरकार विरोधात. एकी असेल तर भावांनो सगळं काही शक्य आहे, पण एकी नसल्यामुळे कोण पुढे जायला मागत नाही. सर्वांमध्ये एकी असेल, एकता असेल, युनिटी असेल तर आपल्याला राजकारण साईडला ठेवून खऱ्या अर्थाने कोकणवासी, कोकण नसतं म्हणून पुढे यायचं आहे. भविष्यामध्ये आपल्याला आपली देवराई, वनराई, आमराई सुरक्षित ठेवायची असेल, आपला राखणदार सुरक्षित ठेवायचा असेल तर आज खऱ्या अर्थाने लहानांपासून मोठ्यांपासून, महिलांपासून, पुरुषांपासून, वृद्धवयांपासून सगळ्या लोकांनी एकजुटीने कोकण नसतं म्हणून आता पुढे यायचं आहे. फक्त राजकारण साईडला ठेवून राजकारणमध्ये आणलं मग मात्र पुढे आपण काहीही करू शकत नाही. भविष्यामध्ये खूप मोठं संकट येऊ शकतं जर आज आपण एकवटलं नाही. माझं बोलणं काही जणांना खटकलं असेल, चुकीचं वाटत असेल, पण हीच रिॲलिटी आहे. वास्तुस्थिती कोणीही बदलू शकत नाही, ना तुम्ही ना मी. आणि आता बोलता मी फक्त हे एवढंच बोलू शकतो की आपल्याला आता एकत्र यायलाच पाहिजे. असो, मी फक्त या टॉपिकवरती एवढंच बोलू शकतो. तुमच्या पण अजून काही अपेक्षा असतील किंवा तुमचे अजून काही मतं असतील ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की करू शकता. आता वाजले सकाळचे 8:30. लोकेशन बघा, वीर रेल्वे स्टेशन सगळं धुक्यांच्या चादरीमध्ये हरवून गेलेलं आहे. इथून आता माझा परतीचा प्रवास होईल रत्नागिरी दिवा पॅसेंजरने मुंबईसाठी. आणि तुम्हाला गुजरात राज्य परिवहनच्या बसने केलेला प्रवास सुरत ते महाड कसा वाटला, सोबत दिलेली माहिती नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास काय करायचं आहे, लाईक करून सर्वांना शेअर करा. ज्याने पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल व्हिडिओमध्ये, धडाकेबाज व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.